जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, आज आपण कोर्टालाईफ प्लस या बोलसविषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. जसे की ही गोळी आपण कोणकोणत्या आजारामध्ये वापरू शकतो, याचा डोस विविध आजारामध्ये कसा दिला पाहिजे, तसेच ही गोळी आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोर्टालाईफ प्लस या बोलसमध्ये आपल्याला आयसोफ्लूइड ॲसिटेट आणि सेरिटोपेप्टाइड हे कंटेंट बघायला मिळतात. या बोलसचा जास्तीत जास्त उपयोग मस्टायटिस म्हणजे दगडीमध्ये केला जातो. म्हणजे समजा जर आपल्या गायच्या कासेवरती सूज आहे आणि तिला जर जास्त वेदना होत असतील, त्या सुजीमुळे तिला उठताना बसताना त्रास होत असेल, तर अशामध्ये आपण तिला आयसोफ्लूइड इंजेक्शनऐवजी ह्या कोर्टालाईफ प्लस या बोलसचा वापर करू शकतो. तसेच आपलं जनावर जर मिल्क फिवरमध्ये आहे आणि तिला जर डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असेल, तर अशामध्ये आपण साईड थेरपी म्हणून ह्या कोर्टालाईफ प्लस या बोलसचा वापर करू शकतो. तेथेही आपल्याला या बोलसचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो. तसेच आपल्या जनावराच्या कोणत्याही भागावरती समजा जर सूज आहे, तिला जर त्या सुजेमुळे समजा एखाद्या गायच्या पायावरती सूज आहे, तिला उठताना बसताना त्रास होतोय, चालताना ती लंगडत असेल किंवा तिच्या पायाच्या शिरा जर आखडल्या असतील, तर अशामध्ये सुद्धा आपण या बोलसचा उपयोग करू शकतो. तसेच जर आपली जी वयस्कर जनावरे आहेत आणि त्यांना जर आर्थरायटिस म्हणजे सांधेदुखीचा जरी त्रास असेल, तर अशामध्येही ह्या बोलसचा बेस्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो. तसेच समजा जर आपली ताजी व्यालेली गाय आहे आणि तिला जर मेट्रायटिस आहे किंवा तिच्या गर्भाशयावरती सूज आहे किंवा तिला इंटरनल काय स्वेलिंग असेल, काय दुखत असेल, तर अशामध्ये सुद्धा आपण या कोर्टालाईफ प्लस बोलसचा वापर करू शकतो. तसेच आपल्या जनावराला समजा एखाद्या इंजेक्शनमुळे रिॲक्शन येत असेल, तर अशामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसेच समजा आपल्या जनावरांना स्किन इन्फेक्शन आहे, त्यांची केस गळती होत आहे किंवा त्यांना डर्मटायटिस किंवा त्यांच्या डोळ्यांवरती सूज आहे, त्यांचे डोळे लाल दिसत आहेत, तर अशामध्ये सुद्धा आपण आहे ना इंटरनल इन्फेक्शन थांबवण्यासाठी या कोर्टालाईफ प्लस बोलसचा वापर करू शकतो. तसेच समजा आपल्या गायचं जर ऑपरेशन झालेलं आहे किंवा जर तिला डिस्टोकियामुळे तिचं जर वासरू ओढून काढावं लागलं असेल, त्याचबरोबर समजा आपल्या गायमध्ये जर तिची जी वार आहे ती डॉक्टरांनी हाताने ओढून काढली असेल आणि त्यामुळे काय होतं की आपल्या गायमध्ये इन्फेक्शन होतं, इंटरनल इन्फेक्शन झाल्यामुळं तिच्या पिशवीवरती सूज राहते, त्यामध्ये आपण ही कोर्टालाईफ प्लस बोलस वापरू शकतो. तसं जर साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर या कोर्टालाईफ प्लस बोलसचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कसल्याही इन्फ्लॅमेशन किंवा कसल्याही दुखण्यामध्ये ते जर काही इंटरनल दुखत असेल, तर त्यामध्ये आपण ही बोलस वापरून आपल्याला एक बेस्ट रिझल्ट आपल्या जनावरांमध्ये घेऊ शकतो. आता जर आपण या बोलसचा डोस बघितला तर आपले जे मोठे जनावर आहेत म्हणजे बैल असतील किंवा आपल्या गाय असतील, म्हशी असतील, तर त्यामध्ये 350 ते 500-600 किलोपर्यंत आपण ह्या 2 बोलस एका वेळेस आपल्या जनावरांना देऊ शकतो. तसेच जर आपली जी लहान वासरे आहेत किंवा लहान कालवड आहेत ज्यांचं वजन सर्वसाधारण 150 किलो ते 250-300 किलोपर्यंत आहे, तर त्यांच्यामध्ये आपण एक बोलस वापरू शकतो. तसेच जर शेळ्या मेंढ्यामध्ये जर वरीलपैकी जर कोणताही प्रॉब्लेम असेल, तर आपण त्यामध्ये ही अर्धी गोळी वापरू शकतो. आता आपण कोर्टालाईफ प्लस ही बोलस आपल्या गाभण जनावरांना देऊ शकतो का, तर नक्कीच देऊ शकतो, कारण की ही पूर्णपणे प्रेग्नेन्सी सेफ बोलस आहे. तर ही होती कोर्टालाईफ प्लस या बोलसविषयी संपूर्ण माहिती. थोडक्यात सांगायला गेलं तर ही बोलस आपण वेदना, ताप, सूज, मेट्रायटिस, मस्टायटिस यासारख्या विविध आजारांमध्ये जिथं आपल्या जनावरांना इन्फ्लॅमेशन आहे किंवा आपल्या जनावरांना वेदना आहे, सूज आहे, अशामध्ये आपण ही बोलस वापरू शकतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला कोर्टालाईफ प्लस या बोलसविषयी संपूर्ण माहिती समजली असेल आणि याच प्रकारे आपण विविध बोलस म्हणजे विविध ज्या गोळ्या आहेत आपल्या जनावरांमध्ये, जेणेकरून आपलं जर जनावर एखाद्या आजाराला बळी पडलं आहे आणि तिथे जर आपले डॉक्टर पोहोचू शकत नाहीत, तर अशा वेळेला आपण त्यांना प्रथमोपचार काय करू शकतो यासाठी विविध गोळ्यांचे जे उपयोग आहेत आपल्या पशुपालनामध्ये, त्याविषयी संपूर्ण अशी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला इथून पुढे भरपूर नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळणार आहेत. तर मित्रांनो, भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित. जय महाराष्ट्र.